माता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर तू विनायका तू वल्लोळेश्वर मोरया, विघ्नेश्वर तू एकदंत तू मयुरेश्वरा मोरया. लंबोदर तू विनायका तू वल्लोळेश्वर मोरया, विघ्नेश्वर तू एकदंत तू मयुरेश्वरा मोरया. वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धी विनायका. विघ्नराज तू महाताज तू महेशाय तू मोरया, चिंतामणि तू सिद्धिनायक गणाधीशाय मोरया. वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धि विनायका, वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धि विनायका. गजानन 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 गणराय, गजानन 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 गणराय, गजानन 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 गणराय, गजानन 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 गणराय, गजानन गणराय. आदि बंधु तुझ मोरया 25 वर्षों की परंपरा को कायम रखते हुए शिव साई माथाड़ी कामगार मित्र मंडल के संस्थापक अध्यक्ष कृष्णा पाटिल द्वारा शिव साई गणेशोत्सव 2024 घंटसोलीचा महाराजा को भव्य तौर पर विराजमान किया गया है। मंडल द्वारा 25वें साल में पदार्पण करने के साथ मंडल के माध्यम से रौप्य महोत्सवी वर्ष में बप्पा को बेहद अनोखे दिखावे के बीच विराजमान किया गया है। मनोरम पंडाल के मुख्य प्रवेश द्वार पर प्रथम पूज्य कहे गए गणेश जी स्वरूप गजानन अर्थात ऐरावत हाथी को तैनात किया गया है, जो धैर्य और विवेक का प्रतीक, देवराज इंद्र का वाहन और समुद्र मंथन में से निकले 15 रत्नों में से 5वां रत्न है। वहीं पंडाल के प्रवेश के साथ ही भगवान गणराया के अष्टविनायक प्रतिमा का स्वरूप भक्तों को दर्शन देते और अपनी कृपा दृष्टि न्यौछावर करते प्रतीत हो रहे हैं। वहीं शेर के साथ घंटसोलीचा महाराजा का भव्य स्वरूप हर भक्तों को मंत्र मुग्ध करता नजर आ रहा है। बता दें कि छत्रपति शिवाजी महाराज और स्वतंत्रता सेनानी लोकमान्य तिलक जी को वंदन कर मंडल द्वारा अनेकता में एकता का संदेश दिया जा रहा है। वहीं हर साल की भांति मंडल द्वारा विभिन्न सामाजिक संदेश देते हुए विभिन्न सामाजिक उपक्रमों के साथ धर्म और कर्म को निभाते हुए आज ये मंडल हर्षोल्लास के साथ 25वें वर्ष गणेशोत्सव के आयोजन से सभी के समक्ष एक आदर्श बनकर साबित हो रहा है। आज 25 वर्षाचा रौप्य महोत्सव साजरा करताना खूप खूप आनंद होत आहे, कारण का आम्ही केलेल्या मेहनतीचं फळ आम्हाला यावर्षी मिळालं आणि जसा जसा उत्सव साजरा करत गेलो तसा तसा आनंद होत गेला। आणि आमचा स्वतःचा तर अनुभव असा आहे की जेवढा गणपती ज्या दिवशी आम्ही बसवतो त्याच्यानंतर 7 दिवस करत होतो, यावर्षी आम्ही 11 दिवसाचा ठेवला आहे।
पण आनंदात आमच्या भर पडते, आमची प्रगती झाली मंडळाच्या मार्फत. आमच्या आता गणेशोत्सव, याच्यानंतर अखंड सप्ताह, नवरात्र उत्सव, हळदी कुंकू समारंभ, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, साफसफाई, सर्व जे नागरी कामासाठी जे सगळे असतात त्या सगळ्याच्यासाठी आम्ही ते हे करून देतो. सगळे प्रोग्राम आम्ही मंडळातर्फे करत प्रत्येक वर्षी घेतो. डेकोरेशन आमचं खूप दिवसापासून आमची इच्छा होती की राजमहल बनवायचा. घनसोलीचा महाराजा आमचा आहे, तर तो महाराजा महालात बसलाय ते दाखवण्यासाठी आम्हाला त्या पद्धतीचं डेकोरेशन करायचं होतं. आम्ही गेली 1 वर्ष झालं ते शोधून हे बनवून घेतलेलं आहे. आजही आमचं मंडळ 400-500 कार्यकर्ते आहेत, पण आम्ही एक कुटुंब म्हणून हा कार्यक्रम साजरा करतो. नवरात्र उत्सव, गणेशोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह. आणि माझ्या सगळ्या सहकार्याने अगदी मनापासून सगळं काम केलं. गेल्या 25 वर्षामध्ये आम्ही एकमेकाची साथ कधीच सोडली नाही. आणि जे आमच्याबरोबर 25 वर्षापूर्वी होते आजही ते गावाला शिफ्ट झाले, तरी सुद्धा तो नवरात्रोत्सव असो, गणेशोत्सव असो, अखंड हरिनाम सप्ताह असो, या सर्व कार्यक्रमाला गावावरून इथं येऊन हा कार्यक्रम साजरा करतात. 8 दिवस थांबतात, कार्यक्रम साजरा करून परत गावी जातात. मला माझ्या सर्व सहकार्यांचा खूप खूप अभिमान आहे. माझा एकही सहकारी गेल्या 25 वर्षामध्ये आम्हाला सोडून गेला नाही. आमच्या कमिट्या बदलल्या, कार्यकारिणी बदलली, पण आमच्यातला प्रेम स्नेह जी पहिल्यापासून होतं 25 वर्षापूर्वी, ते आजही प्रेम जिव्हाळा तसंच आहे आणि असाच अखंड राहो हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि माझ्या सहकार्य या बाबतीत माझ्या बरोबर आहेत, हे खूप मोठं माझं भाग्य आहे. आम्ही जवळजवळ 25 वर्ष चालू आहे मंडळाला. आमच्या रोमे महोत्सव साजरा करतो व गणपतीच्या ह्याच्यात आम्ही महिलांसाठी कार्यक्रम राबवतो. रक्तदान शिबिर, भजन, बाकी महिलांसाठी कार्यक्रम, हळदीकुंकवाचा कार्यक्रम असतोय. नवरात्र उत्सव आम्ही साजरा करतोय. परत नंतर हळदीकुंकवाचा कार्यक्रम असतोय. कृष्णा पाटील त्यांनी जी शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळ व त्या माध्यमातून हे शिवसाई गणेश उत्सव मंडळ साजरा केलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे मी या मंडळाच्या कार्यक्रमाला येतो. ते या विभागात एक चांगलं समाज कार्य करतात. या गणपतीच्या उत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळं काहीतरी देखावा करून समाजाला एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करतात. ते देवी सुद्धा बसवतात, दसऱ्याला देवी सुद्धा बसवतात. आणि अखंड हरिनाम सप्ताह ते सुद्धा नियोजन ते चांगल्या प्रकारे करतात. कीर्तनकार येतात, समाजाला प्रबोधन करतात. त्या माध्यमातून समाजाचं उद्दिष्ट चांगलं होण्यासाठी एक चांगलं कार्य त्यांच्या हातून होत चाललेलं आहे. हे मंडळाच्या गणपती उत्सव एकदम शांततेत गेली ते 24 वर्ष 7 दिवसाचा गणपती बसवत होते. यावेळी त्यांच्या मंडळाचे रौप्य महोत्सव 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ते रौप्य महोत्सव साजरा करत आहेत. त्या वर्षीचं विशेष आकर्षण म्हणजे आपण बाहेर बघितलं असेल तर मागच्या 25 वर्षामध्ये आम्ही ज्या काही मूर्ती बसवल्या होत्या त्या मूर्तींची सजावट या ठिकाणी केलेली आहे. आणि अतिशय भव्य दिव्य असा मोठा राजमहल या ठिकाणी यावर्षी आम्ही बनवलेला आहे. मंडळाला वर्षानुवर्षाला इथल्या रहिवाशांचं अतिशय उत्तम प्रकारे सहकार्य मिळत आहे. आणि असंच या पुढे देखील आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळेल अशी या माध्यमातून मी आपल्याला विनंती करीत आहे. मंडळाबद्दल आमची सर्वांची एकजूट असल्यामुळे मला एवढं छान वाटतंय. मी 2004 पासून या मंडळासोबत आहे. आणि इथे आमचे नगरसेवक, नगरसेवक पाटील, नगरसेविका उषाताई पाटील यांनी आम्हाला काही भरपूर एवढी मदत, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मदत केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला त्यांनी उत्साहित करून पुढे कसं निघायचं किंवा कार्यक्रमाची शोभा कशी वाढवायची ती त्यांनी शिकवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आमचे 3 कार्यक्रम होतात. गणेश उत्सव, दुर्गादेवीचं नवरात्र असतं आणि सप्ताह पण असतो. असे आमचे 3 कार्यक्रम एवढे छान पार पडतात. आम्ही सर्वजण एकजुटीने खूप मेहनत घेऊन सर्वजण आम्ही हे 3 कार्यक्रम पार पाडतो. आमच्यातले बापू पाटील सर यांनी 25 वर्ष खूप छान काम केलेलं आहे. आरती वगैरे म्हणजे खूप छान प्रकारे होते आमच्यात. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.